नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आळंदीला आहोत। सकाळ सकाळ झाली, मस्त आंघोळ केली। सकाळचे 7 किती वाजले भाई? 7:21 झाले आणि भाई तयार आहे धोतर बितर घालून। भाई काय आजचा काय नजारा असेल? आजचा नजारा म्हणजे डोल्यांचं पाळणं फिरण्यासारखा असा नजारा असेल। अजून काय म्हणजे वारकऱ्यांचा एक आनंद असते आणि आतुरता असते या क्षणाची। बघू शकता इकडे जात आहेत वारकरी मंडळी। दुसरा वारकरी तयार झालाय, बघू शकता। आता इथं बघू शकता छोटे छोटे वारकरी मंडळी। दादा कुठून आलास? गोवर्धन। कशासाठी आला इथे? शिकण्यासाठी ना? पकवाच। आणि तुम्ही बघू शकता सगळे लोक। काय नाव काय तुमचं? अर्जुन। अर्जुन। तो तुझा? युवराज। तुझं? ओमकार। तुझं? हा हनुमंत। चला बघा, छोट्या छोट्या वयामध्ये त्यांना पकवाच शिकण्याची किती ओढ आहे। भाई बिना क्लासची शिकलेला आहे। तोड ना भाईला। ती पोरं 2-3 वर्ष त्याग करून येतात घराचा। किती उत्सुकता असते बघा त्यांना शिकण्यासाठी। तर बघूया आपण कसा ब्लॉग होते आपला। बाईक लावलेली रात्री 78 झाली। रात्री डीम लाईट होती, मग थोडा नंतर डिस्कनेक्ट झाला की कधी डीम लाईट झाले माहिती नाही। मग नंतर परत लावले, 78 झाले। आपले मॅप्रो पर्यंत आरामात जाईल। चला पण आता हाँ जाएगा आराम से। चलो पूर्ण रूम सद्गुरू माऊली आश्रम बाबा यांची धर्मशाला आहे। हाँ तर आपले पण आपल्या गावात हाँ कोणी पण या चावी घेऊन जा। ओके ओके। आता आमची मस्त राहण्याची सोय होती। भाई सुशील भाई असताना काय टेन्शन आहे। आता आपला दुसरा वारकरी बघा कसा नटलाय। हम लोग है ना ब्लॉग करेगा, बस दिखाएगा पब्लिक को। खास तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे आलोय भाई। बघा वारीचा आनंद का असतो ते बघू शकता। वारकरी मंडळी रेडी झाले। ना पब्लिक देख के कैसा फील हो रहा है तेरे को? अच्छा लगता है आदित्य भाई तेरे को? हा एवढा मोठा जलसा पहिल्यांदाच असं बघतोय। भारी वाटतंय ना? अरे मौली अरमान भाई भी ब्लॉक कर रहा है। अरमान भाई बघू शकता इकडं इंद्रायणी नदी। काल इथंच फटाक्यांचा जल्लोष होता इथं। काय भाई इथं आपण थांबलेलो मस्त रात्री असा सीन होता, आरे असा बघू शकता। पब्लिक बघू शकता तुम्ही, बघा छोटी छोटी मंडळी बघा। बोलते फुल पाऊस येणार आहे, मोबाईल विसते। आपला मोबाईल होईल वॉटरप्रूफ, आपल्याला काय टेन्शन नाही। साधा काम नहीं। अरमान भाई और मैं और सुशील भाई क्या, सुशील भाई का भी वाटरप्रूफ नहीं है। हम लोग सेफ है, दोनों लोग अनसेफ है। नहीं आएगा रे, माऊली की कृपा है। नहीं आएगा भाई। बघू शकता भाई लोग पब्लिक। आपण काय थोडं लेट निघलो, कसा निघलो म्हणजे लेट निघलो म्हणजे टाइम थोडा असता, थोडा लवकर निघाला पाहिजे। असं आहे का? आपला रथ भेटला असता का? रथापाशी जायला आपल्याला किती टाइम लागेल? 78 एक क्रमांक 78 क्रमांक असतं काय? हा प्रत्येक दिंडीचा क्रमांक असतो 1 2 3 4 5। यो क्रमांक काय असं समजेल तुम्हाला? आता हे ते बघ तिकडे याचं कॅमेरा मार 71 क्रमांक। हां
बघू शकता असं 71 क्रमांक आहे त्याचा. आता 1 क्रमांक जवळ जावं लागेल. 1 क्रमांकावर जायचं आहे ना गाडीचं आपल्याला आपली दिंडी आहे ती 55 नंबरची. 55 नंबरची दिंडी आहे. दर्शन घ्यायचं असलं तर 1 क्रमांकावर जावं लागेल. तिथं 55 नंबरची दिंडी म्हणजे कुठली? ते आपले माझे मित्र आहे. मित्र आहेत हां, म्हणून 55 नंबरची दिंडी आपण पकडू असं आहे का? तू बोलतोय चला आपण जाऊ मग. ठरवलंय काहीतरी बोलू शकते भाई. काय बोलशील ते कोण माणूस सर्वांना भेटायचं नाही, पण व्यवस्थित चालायला लागला तर चौघांना. कारण सुशील महाराज थोडंसं स्पीडमध्ये आहे. भाई सकाळीच बोललाय कुठला नंबर पकडायचा? 55 आणि 56. 55 आणि 56 सकाळीच बोलला तो. कुठं हरवला तर बोलतो 55-56 नंबरच्या दिंडीत सामील हो. आम्हाला काय एवढा माहिती नाही. पब्लिक मुलं आपलं पब्लिक फुल आहे. काय वाटते 7 नंबरची इथं आलो आपण. पाठी एक्सेड होता मग आपण 55 फटाफट बोलतो ना. पाऊस नको एवढे बस त्याचं चौथा होईल पुरा. बारिश का मौसम देखो क्या लगता है तेरे को? बारिश का तो मैं बोल नहीं सकता क्योंकि बारिश का मौसम है. कभी हाँ बारिश का मौसम है ना, कभी भी हो सकता है. उसके मतलब इस करके आगे हम कुछ नहीं बोल सकते है ना, ऐसा है ना बराबर ना. हिंदी मेरे को नहीं आता फटाफट बोलने के लिए. क्या करेगा? कोई बात नहीं. तेरे को कैसा फील हो रहा है? अच्छा लग इतना पब्लिक देख के अच्छा लग रहा है. लाइफ में पहली बार मैंने भी पहली बार देखा है. फुलाचा चहा पैकी चाय मारून घेतो. फिलिंग बेटर वाटेल. चहा पिला तरी मॉर्निंगला बरी वाटत पण चहा नंतर मला एक गोष्ट दाखवते. भाई काय वाटलं तुला? भाई बेकार काम ऐकून लय बेकार काम आहे मालकाचा. मालक भाई डेंजर आहे. सलमान खानचं लग्न होईपर्यंत बंद राहील. तोपर्यंत उधारी बंद राहील. बेकार काम आहे. भाई काय तुला काय बोलायचं वाटतंय? म्हणजे माझं मन थांबण आहे. हरमन भाई तेरे को मजबुरी आहे म्हणून, नाही तर मी मजबुरी आहे, नाही तर तुम्हाला सांगायचं माझी गाडी घेऊन जा तुम्हीच घ्या. टाळकरी, विनेकरी, महिला वारकरी, पुरुष वारकरी सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागताच्या वतीने एवढ्या पब्लिकला खाऊ देणं सोपी गोष्ट नाही. सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आचार्य पखवाज वादक टाळकरी, विनेकरी मनपूर्वक मान ठेवलाय आणि एवढे मोठे पब्लिकला एवढं नाश्ता देणं देणार आणि देत राहावे, घेणार आणि घेत राहावे हे भक्ती संप्रदाय आहे. आणि भक्ती संप्रदायामध्ये सर्वांचं प्रेम सातत्याने अन्नदान खरंच मानलं जातं. पाहू शकता बोल रहा था सुशील घूम हो गया ना. क्या करेगा? देखेगा वो मिलेगा उधर मिलेगा आगे. और तेरे कैप का है ये कैप पहन सकता है ना ऐसा वाला? पहन सकता हो ऐसा कुछ, लेकिन अभी मुझे कंफर्टेबल नहीं हो रहा है. एक्चुअली मुझे बहुत गर्म हो रहा है. तेरे को पहने का तो गुस्सा नहीं आएगा? जेवण बनवलं तेव्हा बाई आम्ही जेवायला चौघच आहे. जेवायला भरपूर शिजवला. आरमान भाई काय जेवला ना, डायरेक्ट झोपला तो. 12लाच झोपला आणि सुशीलो बोलतो मी ना जेवता. आर्यन भाईने मी जेवलो. नंतर तो 10 वाजता निघाला जेवलो नाही. भात संपवला नाही. तो कुचकुन घरी काय सारा धंदा आहे बेकार. अरे लय हसलो, जास्त हसलो असून काय आला बेकार वाटत. त्याने एकदा एवढा उत्साहाने केला.
बोललो ना जाऊ दे. आता बोलला काय बोलूच नको. आम्हाला जेवण पण नाही भेटला बाहेर हॉटेलला. 12 पण वाजलेले आणि बंद झाला. त्याच्यामुळं आज आहे ना हम लोग एक वीरा जाएगा और उधर एक किलो जाएगा ना तो पूरा झुम्मा करने का. मालूम है होगा ना. तशी काय ना काय देतच असतं. लहान होतच असतं. काय तुला वाटतं भाई 10 मिनिटं नाही फक्त चाललो लोकांना हा. भेटले म्हणजे काय ना काय नाश्ता देतच असतात. एवढ्या मोठ्या पब्लिकला नाश्ता देणं हे खाऊ गोष्ट नाही. भाई बरोबर आहे. सोय असते बघितले असते. आणि घेतलं काय कांदा पण होता ना. खिचडी भात होता. खिचडी. देव कधीच कुणाला कमी देत नाही कारण तुम्ही जर दिलात तर निश्चितच देव त्याच्या दृष्टीने देत राहते. बरोबर. निश्चितच आम्ही पाहू शकताय. बघा पहिल्यांदा आम्हाला लाडू भेटले त्यानंतर केले आता बिस्किट त्यानंतर नुसता खिचडी भात होता. पाहू शकताय उल्सो आहे पब्लिक जन्मस्थानाला एवढा मोठा खरंच भेटतोय. चला पाहूया. सोबत राहा आपल्या सोबत. इधर जा मत हमको चढ़ के है ना. हाँ बराबर यार. तुला काय वाटतंय गुरुमाऊलींच्या डोक्यावर एवढा मोठा ओझा आहे तरी पण ते चालतात. देवाच लिला बोलायला लागतोय कारण आपण जर कधी जर कुठे जर एक किलोमीटरचा 1.5 किलोमीटरचा प्रवास MT मध्ये करू शकत नाही. कारण हे भक्ती संप्रदायामध्ये असा आहे का सोहळा पाहायला भेटतोय. प्रत्येकाच्या काही जणांच्या डोक्यावर एवढा मोठा ओझा घेऊन चालत असतात. तर ही देवाची लीला आहे. फक्त 2 किलो हातात घेऊन आलो तर आपल्याला ओझा वाटला. काही डोक्यावर एवढा ओझा आहे आणि ते एवढा चालतात. प्रत्येकाच्या बाटलीवर बघितलं बॅग आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर बघितलं पूर्णपणे पिशवी आहे. तरी या भक्ती संप्रदायामध्ये निश्चितच आषाढी वारी त्याने आज पालखी सोहळा सार्वजनिक प्रस्थान झाला आहे. आजचा हा सलग 3रा दिवस. आता 3रा दिवस आणि निश्चितच सर्व भक्ती संप्रदाय या चांगल्या सोहळ्याचं निश्चितच सामील झाल्यानंतर सर्व आनंद वातावरण याचा आनंद घेण्यात पाहू शकताय. तुम्ही पण घ्या आनंद. मुलांचा असा वारसा होण्यासाठी कशी क्रेन लावली बघा. बरं वाटलं ना. आपण अजून लवकर आलो असतो ना आपण सगळा बघायला भेटला असता. लेट झालो आपण. आम्ही थोडं लेट झोपलो त्याच्यामुळं उठायला थोडा लेट झाला. त्याच्यामुळं
चला काय ते आनंद घे. व्हिडिओ सोबत राहा. बघू शकता वाटप. काय घ्यायचा? पतंजली. पतंजली आहे. तू पतंजली घे, मी लाडू घेतो. मिनिटं पुढे आलो तर काय ना काय वाटप असतंय. बघू शकता बाई लोक. मस्त बाई पाणी सोय, परत लापशी होती, चाय पण होता. आपण पाणी पिला, मस्त समाधान वाटला. पण दिंडीवाले आहेत ना, त्यांच्या दिंडीमध्ये मग्न झालेत. त्यांना काय नको, आपण खात पीत चाललोय. साजेकर त्यांचा फक्त एकच असेल, ज्यांनी मनी फक्त ना फक्त देव असेल. आम्ही फक्त एन्जॉय करत चाललो. माझ्या दिंडी खा, आनंद. रमन भाई एवढ्या टोप्या बघून टोपी दिख रहा है. तू पहने का टोपी? एक रुपये निकालता है. भाई घालायची काय? भाई बस काय आता कामच नाही. रामकृष्ण हरी. ओ ले लिया. अरुण भाई कडक कडक सीधा ऐसा. आर्यन के लिए भाई ने मान रखा है. धन्यवाद. या कडक देखो. कसं दिसतंय? छान भाई. कसं दिसतंय ते कमेंट करून सांगा भाई. पण धोतर असतात आणखी भाई आपल्याला जमत काय नाही. पण जसा देश त्याचा वेश असं पण आहे काय? हा भाई. रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी. जय हरी. जय हरी. चला आता करूया वारी. हाँ करूया वारी. अरमान भाई ने हमारा टोपी पहन लिया है. न्यू लुक. थोडासा 5 मिनिट. आता आम्ही आहे ना वरती चाललो. तर वरून तुम्हाला सीन दाखवतो मस्तपैकी दिंडीचा. बघूया. आणि वारा मस्त लागल बहुतेक, मला तरी वाटते. हा भाई काय दिवस भारी वाटेल. तुम्हाला मस्त वाटेल. बघू चला. ए भावा तो बघ भाई आडाच झालाय पब्लिक बघून. वारा लागतोय आणि वारीचा आनंद भारी भाई. वरून सीन भारी वाटते. बघू शकता. कसं वाटतं भाई तुला? भाई खूप मस्त वाटतंय. आनंदाची दोही आनंद तरंग, याची देही याची डोला, काय वारीचा सोला. पाहूया. मस्त भारी वाटतं यार. आता आपण तिकडे नॅचरल मध्ये काम करू. भाई त्याचे पुढे पण असेल भाई. नजर पण नाही पोचत. पुरा भरलाय. काय एवढा मोठा जनसमुदाय. हरिओम. शगल बघा. मस्त. आता गुरुमौलीचा रथ दाखवतो तुम्हाला. नंदी इथेच आहे ना? काय तर नंदीला पोहोचणार आम्ही. कुठे पोहोचणार? नंदी आहे ना.
नंदी किधर दिखा तेरे को नंदी? अरे कितना लंबा है? वो रहा क्या है? गाड़ी रहा है, मंदिर बोल रहा है क्या तू? अरे क्या बोलते हो? गाड़ी देखने आ रहा है, नंदी बोलते हैं उसको? रथ बोलता है, नंदी बोलते हैं। असा पावसाची सुरुवात झाली आहे. रथाजवळ आलो पाऊस आलाय. पाऊस आलाय. फक्त जोरात नको येऊ दे बस. एकदम रिमझिम रिमझिम आहे तसं असू दे. छोटा मुलगा किती क्यूट आहे होऊ शकत. खूप गर्दी आहे बैलो. कृपा या ठिकाणी झालेला आहे. पावसाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पालखीच्या सोहळ्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर्व पाऊस भक्तांना विनंती या ठिकाणी सीएमच्या उंची वगैरे होत आहे. कृपया ज्या भाविकांना या ठिकाणी औषधांची व्यवस्था करत असेल त्यांनी सीएमच्या उंची वगैरे घेऊन सर्व दिंडीकरांचे फडकऱ्यांचे भाविकांचे बघू शकता भाई हा माणूस आपला हरवलेला आहे. म्हणजे गावात येणारा माणूस रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला जायचं आहे रथापाशी पण एवढी पब्लिक आहे ना भाई चालायला पण वाट नाही. किती आहे भारती किती आहे हा किती आहे वासुदेव. बघू शकता किती आहे वासुदेव. कठोर परिश्रम. भाई सगळीकडे दान धर्म चालू आहे. अजून गर्दी इकडे पण हेच केली वगैरे गेला जाम गरम करते. तर पाऊस आलाय नॉर्मल तर भाई बोलतं बरं वाटते. अजून भाई किधर गया भाई है इधर आहे. चला ना अशी ट्रॅव्हलर दिसलं ना लगेच बोलतोय मैं चलाऊ क्या वो ऐसा ही बोलता है ये लोग क्योंकि ये ड्राइवर है ना मतलब ये वही गाड़ी चलाता है. मतलब वो गाड़ी नहीं सेम गाड़ी. भाई सगळी पब्लिक रथाच्या वेटिंगवर आहेत. आता बघूया रथ कसा आहे. दर्शन घेऊ रथाचा. भाई क्या खाएगा? वड़ा पाव खाएगा. अभी आरमान भाई का मस्त ऐसा मेंदूवड़ा आ गया है. चालू कर दो ना. क्यों अरमान भाई 10 मिनट पहला नाश्ता आया था पर उसने किया ही नहीं. आता आम्ही रिक्षा पकडले आणि चाललो आनंदीला. दिंडी पण चालूच आहे बघा. आदेश भाई बोल भाई.
काय बोलशील? काय नाही, आता दिंडी पुढे गेली आणि दिंडीला आम्ही चाललो आता आळंदीला. दर्शन घेऊ, नंतर रूमवर जाऊ. रूमवर जेवण बिवून करून पुन्हा मग डायरेक्ट कारलेला जाऊ. ओके मध्ये चला भेटू मग. आम्ही पोहोचलो ते म्हणजे इंद्रायणी नदीवर. थोडा मस्त फ्रेश होऊ. आपला बुवा, सेकंड बुवा आणि थर्ड बुवा. जय हरी. आता हा जो कलर बघितला असेल तुम्ही, जेव्हा पालखी प्रस्थान होते तेव्हा कलर घालतो. पहिला कलर झालं तेव्हा प्रसन्न पालखी निघते. पालखी निघते तेव्हा पहिला कलर नंतर पालखी बाहेर निघते. कलर झाल्याशिवाय पालखी निघत नाही. आपण व्हिडिओ टाकू. हा व्हिडिओ भेटली टाकू. अभी खाना पीना हो गया तो हम लोग इधर से अभी निकलने वाला हूँ 5-10 मिनट पे. तो जाते जाते आप लोग को कुछ दिखाऊंगा, तो हम लोग का ब्लॉग पे बने रहो. हां ओके ओके. आम्ही आलो 12 वाजता इथं. थोडा आराम केला आणि नंतर जेवलो वगैरे. दादाने जेवण मस्त बनवलेलं. त्याच्यानंतर आम्ही निघतोय आता. 1:15-2 झालेत. जवळजवळ इथं 1-2 तास झाले ना. 2 घंटा हो गया इधर आराम कर दिया थोड़ा, इसलिए हमने वीडियो नहीं निकाला. हाँ अभी हम लोग का निकलने के वक्त हो गया, तो इसके लिए थोड़ा सा क्यों ना सोचो हम लोग ब्लॉग बना लेते हैं. एक्यूरा में अभी जाएगा. हाँ एक्यूरा दर्शन करेगा और निकल जाएगा. हाँ निकल जाने का. चलो अभी नीचे का बच्चे लोग दिखाता है. वो सोएगा नहीं रहेगा ना, तो हाँ दिखाते हैं. चलो शकता आपले छोटी मंडळी शिकण्यासाठी आलेत. पप्पा शिकण्यासाठी ना. माल घातली घालायची आहे. मुलांनी घातले. आता किती वय जा? 8वीला म्हणजे 13 वय. बरोबर. इथं पण छोटा मुलगा सगळं करतोय. म्हणजे सगळं करता ना तुम्ही? वाढायचं काम करते, जेवते. काका त्यांना सांभाळतात. दादा काय बोलशील? काय बोलशील? कसं जातं तुझा? पप्पा शिकण्यासाठी आलास इथे आणि काय काय इथं करतो? जेवतो, कपडे धुतो. कपडे धुवायला वॉशिंग मशीनमध्ये टाकतो. हां आणि जेवण वगैरे बनवता की बनवून देतं? बनवून देते. हे सगळे मंडळी आहेत, बघू शकता. माल वगैरे घातले. ब्लॉक ओके. चलो हम लोग निकलते हैं. इथं मस्त आपली चार्जिंग 96 झाली ओके मध्ये. आम्ही काल निघालो संध्याकाळी आणि भाई बोलत होता हमारा रेनकोट किधर आहे. रेनकोट इथं रेनकोट आणलेला आणि पाऊस का पडलाच नाही. बरा वाटला. म्हणजे काहीच ना, पाऊस असतो तर जाम कंटाळा आला असता. आणि सुशील भाई पण आलाय. चला निघूया. भाई निकलने का? हाँ बैग आदेश भाई लेके आया. बाय. ही कमी वयात इथं शिकायला येतात. भारी वाटतंय भाई. घरदार सोडून इथं शिकायला येतात. चला आता आम्ही निघतो. काय घेतलास त्या? नाही ना, त्या बाळांना खावा समोर फक्त. रेनकोट. हाँ इनका रेनकोट वो भीगेगा.
फायनली रेनकोट घातलाय. पाऊस तर आला नाही पण असं वाटते पाऊस पडल. रेनकोट घातलाय आम्ही आणि चाललोय कारल्याला. चला जाऊया. क्या कर रहा है बच्चा लोग ले लो बच्चा लोग. रेनकोट है रेनकोट पे बोला था अभी. नहीं रेनकोट नहीं, तुम्हारी भाषा में बोलो थोड़ा. ये हमें खा रहा है तो तुम्हारे भाषा में बोलो. हाँ बोलो बोल. नहीं तुम्हारी लैंग्वेज अभी हम खा रहा है ऐसा. काय तो कोई बोल मैं अभी ये वाला रोड बोल. अरे बोल ना बोल. क्या बोलूं? अरे कल फोन पे बोल रहा था अंडू गुंडू अंडा गुंडा नहीं. बोल तुम्हारी लैंग्वेज बोल. क्या बोलूं मैं? अरे ऐसे ये खा रहा है तो बिस्कुट खाई दस. मैं अभी है ना 7 किलोमीटर जाने का है ऐसा बोल. कारला. हाँ कारला जा रहा है. 7 किलोमीटर राई दस. रहीदसी काय रहीदसी जाएगा. अभी जाएगा बोल. अभी हम जा रहे हैं. डांस करेगा उधर. हाँ अरे डांस करने के लिए तो है ना भाई. क्यों होली में डांस करने का तेरा दिल करा था ना. कितना डीजे कितना भारी लगाया था मग. होलीला याच्यावर डान्स करायचा. 2 वाजता निघालेलो. तब्बल 1-1.25 तास झाला. 2:15 झालेत आणि रेनकोट वगैरे घातला आणि निघालो आम्ही कारल्याला. त्याला कारल्याचा क्राऊड दाखवतो. भाई एकविराला आलो ना आणि फुल पाऊस लागलाय बघू शकता. क्राऊड भारी आहे. काही बघा गोविंदा केलाय. संडे असले की ट्रॅफिक तर असणारच 100%. हां शाबास. जस्ट आम्ही पोहोचलो एकविरेला. जवळजवळ 3:45 वाजलेत. आम्ही वरती नाही दर्शन घेणार, पायथ्याशी दर्शन घेऊ आणि निघू घरी. कारण की टाईम पण झाला आहे. घरी जायला टाईम जाईल होईल. चला होय कसं दर्शन होते. हो कसं वाटतंय? बरं वाटतंय. जरा फ्रेशनेस आला ना. फ्रेशनेस आला. पाऊस पडला बरं वाटतंय. काल पण पाऊस नव्हता. आज दिवसभर पाऊस नव्हता पण आज म्हणजे जास्त पण नाही थोडाफार आला म्हणून एवढा काय वाटत. एकवीर आले म्हणजे पाऊस आला म्हणजे उत्साह येतो. पाऊस पाहिजेच पाहिजे. पालखी बघू शकता तुम्ही. कैसा लग रहा है? ओके. अबे ऑलरेडी बहुत बार आया हूँ. हाँ बहुत बार आया. बहुत बार आया. बारिश का मौसम में. हाँ बारिश का मौसम में नहीं आया. ये बिल्डिंग देखो कैसा लग रहा है. अच्छा लगता है. ओके. अच्छा मतलब टेंशन पे रहेगा नहीं. दर्शन वगैरे करून निघालो आम्ही. लगेच झालं दर्शन 10-15 मिनिटात. 4 वाजले आता जवळजवळ. आम्ही निघलो लगेच. अर्पण भाई क्या बोलेगा? हाँ नाचेगा क्या? कपड़े चाहिए क्या? मध्ये आलोय आणि ट्रॅफिक बघा भाई लोक. बेकार ट्रॅफिक आहे भाई. आणि मगाशी चार्जिंगला लावायला गेलेलो मॅप्रो गार्डनला. भाई
चार्जिंग स्टेशनचा शॉर्ट सर्किटच झालेला आणि चार्जिंग पण भाई कमी आहे. 38 होती तर 36 आहे. हळूहळू जातोय. आता बघू पोचतोय की नाही. भाई पोचू का नाही? हां शक्यता कमी वाटतंय. नाही पोचू आपण आरामात. इको मोडला जाऊ आस्ते आस्ते 40 स्पीडला 40 पण कमी जाऊ आस्ते आस्ते जाऊ. हां चलो दाखवतो तुम्हाला जाते की नाही. ओके चला. ट्रॅफिक मधून कसा बसा अरमान भाई ट्रॅफिक कसं लगे रे? बेकार था ना. आता आलोय आम्ही टायगर पॉइंटला. मस्त आता थंडगार पावसात आपण मके खातो. बघू शकता मका आणि मावशी तर पेरू बिरू आहेत. पेरू कोणाला खायचं नाही. आम्ही मस्त मका बिका खाऊ आणि इकडचा तुम्हाला सीन दाखवतो. चला कोपोली सब जगह धोखा है. इसके साथ रह के साला मैं पागल हो गया हिंदी बोल के सुशील भाई त्याला नशीब का पाऊस का लागला नाही. रेनकोट नाही आणला भाईनी. नाही तर झोपला असता भाई गाडीवरच. झोपलं असं काही माझी दाढी करा नाही ना नको भाऊ. भारी वाटतंय. पाऊस पण नाही म्हणजे नॉर्मल पाऊस एक नंबर काय वाटत नाही. भारी वाटतंय. मग बघा आदिल भाई का बोलशील? आहे ना भाई नॉर्मल पाऊस होता. 30 वाजता आहे आता गरमागरम मका खायचा. इकडे आपले मक्के बनतात भाई. मस्त असा गरमागरम मक्के आणताना सेवा करताना. नाही काय पेरू पण आणलाय. पेरू तिने आपला फ्री दिला मस्त पैकी. हो काय पेरू खा. पहिला आपण पेरूचा आनंद घेऊ. घसरलंच कसे बघू शकता. पावसात मका खायला भाई मग रास मजा येते. अरे भारी वाटतं. मार 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 बाबा लागली. चला नाश्ता वगैरे झाला. घरी निघतो. हा व्हिडिओच काढते. चला निघूया घरी. क्लायमेट बघा. जस्ट आता रसानीमध्ये पोहोचलोय. आता मस्त चाय पिऊ. मामन चाय फुलाचा चाय पिऊ. वाटतंय बेकार नाही. हनुमान भाईला मगाशी ड्रॉप केलं. त्याला गाडी भेटली. आम्ही निघालो आणि तुम्हाला बोललेलो की गाडी पोहोचेल आरामात. आता बघा 7 किलोमीटर ते 6. आणि आता आम्ही आहोत ते साईला. साईपासून फक्त 2 किलोमीटर आरामात गाडी पोहोचते. तर ब्लॉग आपला इथं सेट करतोय. तर आदित्य भाई काय बोलशील तू? कसा गेला दिवस? चांगला गेला. याची डोला आहे मी सुवर्ण सोला आणि बुवा पण आहे पाठवून. तो काय करतो नाही इकडं. तो गाडी चालवतोय. बघूया तो काय बोलतोय.
भाई काय बोलशील, कसा गेला दिवस? आणि काय मजबुरी कामाला चला भाई लोक, ब्लॉग कसा झाला ते कसा आवडला ते कमेंट करून सांगा. लाईक करा आवडला असेल तर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.